नमस्कार, ओम प्रणाम सर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदमोक्षाने पावन आणि पवित्र झालेल्या मंगलमय भूमीमध्ये आज द आत्मबोध वेलनेस सेंटरला भेट देण्याचा मला सहभाग योग आला. यामध्ये उदित अग्रवाल यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. जे योगाची आणि आयुर्वेदाची पंढरी म्हणली जाते ती वेलनेस सेंटर म्हणजे हे आत्मबोध वेलनेस सेंटर आहे. हरिद्वारमध्ये जे वेलनेस सेंटरमध्ये जे उपचार दिले जातात हे सर्व उपचार या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या खाली दिलं जातं. इथं डॉक्टरांची खूप चांगली प्रकारची टीम आहे. पहाटे 3:30 पासून आम्हाला उठवलं जातं आणि उठवल्यानंतर पहिला आम्हाला जलाने ते सूत्रने संपूर्ण केलं जातं. सर्व अगदी तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं आणि त्यानंतर योग हॉलमध्ये जातो. सर्वजण योग साधक त्या ठिकाणी जमा होतात. त्या ठिकाणी राणाजी आणि शाहूजी हे दोन मला वाटते आचार्य जे त्या ठिकाणी आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे इंटिग्रेटेड योगा घेतात की त्यामुळे लोकांच्या आजारामधलं जे दुःख आहे ते निवारण होण्याचं खरं काम तिथं ते पहिल्या सुरुवातीलाच करत असतात. आणि त्यानंतर मग सर्वजण 8 वाजता बरोबर नाश्त्या ठिकाणी येतात. नाश्ताही त्या ठिकाणी ज्याच्या योग किंवा आजारानुसार व्याधीनुसार त्यांना त्या ठिकाणी नाश्ता अतिशय चांगल्या प्रकारची रेसिपी ज्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वैद्यांच्या सल्ल्यानुसार दिली जाते आणि तेच आहार सर्व या ठिकाणी आलेले जे रोगी आहेत किंवा इथं आलेले योगप्रेमी आहेत हे सर्वजण त्याचा लाभ घेतात. तर अतिशय चांगल्या प्रकारचं ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे याची खरं तर सर्वांना कल्पना हवी होती. पण बऱ्याच दिवसानंतर मला इथं योग आला. मी पतंजली योग समितीचं काम गेले 15 वर्षे मोफत योग प्राणायामचं करतोय. माझं नाव दत्तात्रय शंकर करवळ, तालुका बुद्रुक, जिल्हा कोल्हापूर. या ठिकाणी पतंजली योग समितीचं काम गेली 15 वर्षे करत असून या माध्यमातून अनेक लोकांचे आजार सुद्धा दूर करण्याचं एक चांगलं सात्विक काम सुद्धा केलेलं आहे. आणि मला या ठिकाणी संदेश देशमुख साहेबांनी इथे येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानुसार मी या ठिकाणी उपस्थित झालो आणि उदित अग्रवाल सरांनी जे इथं उभा केलेलं आहे त्याचा खरोखर सगळ्या महाराष्ट्रानं याचा फायदा घ्यावा आणि आपलं आरोग्य आपल्या हाती आहे ते इथे येऊन पाहायला पाहिजे. यानंतर मी थोडे चिकित्साच्या संदर्भात बोलतो. या ठिकाणी चिकित्सा जी दिली जाते ती सुरुवातीला मला वाटतंय पंचकर्मामध्ये आहे. तर पंचकर्मामध्ये या ठिकाणी जो सुरुवातीलाच ही बात असते, त्याच्यानंतर स्टीम बात असते. तिथले कर्मचारी सुद्धा चांगल्या प्रकारचं या प्रत्येक रोग्याला किंवा योग्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुसरूनच ते योग बस्ती दिली जाते. आणि दुपारच्या सत्रानंतर सुद्धा या ठिकाणी शिरोधारा असेल किंवा नस्य असेल किंवा बॉडी मसाज असेल हे चांगल्या प्रकारे त्या माणसांना सर्वांना रिलीफ मिळतं. आणि प्रत्येकाचं दुःख वेद कुणाला माहीत नाहीत पण वेदना निश्चित माहिती आहे. तर वेदना कमी करण्याचं काम या ठिकाणी पंचकर्म करतं. यानंतर दुसरा विभाग आहे तर फिजिओथेरपी आहे. फिजिओथेरपीमध्ये वैष्णवी मॅडम अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य तिथं सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रकारचं ॲक्युपंक्चरचं काम तिथं होतं. तिथूनही रोग निवारण बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारचं होतं. आणि त्यानंतर जो दुसरा विभाग आहे तो म्हणजे आहारशास्त्र, योग निद्रा. आता योग निद्रेमध्ये मी गेले 3-4 दिवस योगाचं सेशन अतिशय चांगल्या प्रकारे मी अटेंड केलं. त्यामध्ये खास करून मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की जे आचार्य जे दोन आहेत राणाजी आणि शाहूजी आहेत खूप चांगल्या प्रकारचे इंटिग्रेटेड योगा स्वामीचे प्रतिरूप आहेत असल्यासारखं वाटतं. आणि त्या लोकांचा आनंद इतका द्विगुणित करतात की पहाड सर्वांचे सुवर्णमय पहाड होते. आणि कालच मला वाटतं योग निद्रा घेतले डॉक्टर हर्षाली नेमकर मॅडम यांनी. खरोखर योग निद्रा काय असते याचं सुख काय असतं हे सर्वांनी कालच अनुभवलेलं आहे. खरोखर वैष्णवी मेडकर मॅडम, त्यानंतर आचार्यजी, शाहू, आणखी राणाजी यांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर दुसरे राणाजी आहेत ते मसाज अतिशय चांगल्या प्रकारचे उत्तराखंडचे आहेत. खूप चांगल्या प्रकारचा मसाज करतात. प्रत्येक योग्यानं किंवा रोगी माणसानं या ठिकाणी यावं आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यावं. हे वेलनेस सेंटर सर्वांसाठी खुलं आहे. अगदी माफक दरामध्ये इथं सर्वांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि इथलं नियोजन आयोजन अति चांगल्या प्रकारचं आहे. सिंहगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदप्रचाने पावन झालेल्या भूमीमध्ये असलेलं हे वेलनेस सेंटर आहे. हरिद्वारनंतरच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलंच हे वेलनेस सेंटर अतिशय दिमागात उभं आहे. स्वामीजींची सुद्धा या ठिकाणी भेट झालेली होती आणि अनेक महाराष्ट्रातून योगप्रेमी या ठिकाणी सर्वजण भेट देतात. अवश्य आपण या ठिकाणी भेट द्यावं. खूप खूप धन्यवाद वेलनेस सेंटरसाठी. पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद. ओम प्रणाम.